स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे प्रश्न, सर्व भरतींसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, अजिंक्यतारा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 सातारा, 2 रायगड, 3 पुणे, 4 कोल्हापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सातारा. अजिंक्यतारा किल्ला हा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 प्रवरा, 2 इंद्रावती, 3 वेनगंगा, 4 प्राणहिता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्राणहिता. प्राणहिता ही नदी गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने जोडली गेली आहेत? ऑप्शन क्रमांक 1 40वी, 2 42वी, 3 44वी, 4 46वी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 42वी. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य ही 42वी घटना दुरुस्तीने जोडली गेली आहेत. प्रश्न क्रमांक 4, 44व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 शैक्षणिक अधिकार, 2 मूलभूत अधिकार, 3 संपत्तीचा अधिकार, 4 समानतेचा अधिकार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संपत्तीचा अधिकार. 44व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकाराच्या यादीतून संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 केरळ, कर्नूल जिल्हा, 2 राजस्थान, 3 गोवा, 4 तामिळनाडू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केरळ जिल्हा कन्नूर. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य हे केरळ राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात मोठा भौगोलिक प्रदेश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 उत्तर भारतीय मैदान, 2 हिमालय, 3 समुद्र किनारपट्टी, 4 द्वीपकल्पीय पठार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 द्वीपकल्पीय पठार. भारतातील सर्वात मोठा भौगोलिक प्रदेश हा द्वीपकल्पीय पठार आहे. प्रश्न क्रमांक 7, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? ऑप्शन क्रमांक 1 26, 2 29, 3 28, 4 27. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 29. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 8, सिंधू खोरे संस्कृतीतील धान्य कोठार कोणत्या ठिकाणी सापडले? ऑप्शन क्रमांक 1 कालीबंगा, 2 लोथल, 3 हडप्पा, 4 मोहंजोदडो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हडप्पा. सिंधू खोरे संस्कृतीतील धान्य कोठार हे हडप्पा या ठिकाणी सापडले होते. प्रश्न क्रमांक 9, पदार्थाच्या सर्वात लहान कणांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 अणू, 2 रेणू, 3 इलेक्ट्रॉन, 4 प्रोटॉन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अणू. पदार्थाच्या सर्वात लहान कणाला अणू असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, बलाचे SI एकक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 व्होल्ट, 2 जूल, 3 न्यूटन, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 न्यूटन. बलाचे SI एकक हे न्यूटन आहे. प्रश्न क्रमांक 11, वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू वापरला जातो? ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन, 2 हायड्रोजन, 3 कार्बन डायऑक्साईड, 4 क्लोरीन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हायड्रोजन. वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करण्यासाठी हायड्रोजन हा वायू वापरला जातो. प्रश्न क्रमांक 12, ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली, 2 काठमांडू, 3 सिंगापूर, 4 शांघाय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शांघाय चीन. ब्रिक्स बँकेचे मुख्यालय हे शांघाय चीन येथे आहे. प्रश्न क्रमांक 13, पानिपत ही कादंबरी कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 1 कुसुमाग्रज, 2 विश्वास पाटील, 3 शिवाजी सावंत, 4 अण्णाभाऊ साठे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विश्वास पाटील. पानिपत ही कादंबरी विश्वास पाटील यांची आहे. प्रश्न क्रमांक 14, गॅमी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 विद्या बालन, 2 नेहा कक्कर, 3 शिल्पा राव,
4. तन्वी शहा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तन्वी शहा. तन्वी शहा ह्या गॅमी पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. प्रश्न क्रमांक 15. पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 1. तबला, 2. सतार, 3. बासरी, 4. संतूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सतार. पंडित रविशंकर हे सतार या वाद्याशी संबंधित आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.